ज्याप्रमाणे माणसांची जेवणाची पंगत बसते आणि आज एक मित्र एक वृक्ष या ग्रुपने हे पिंपळाचं झाड लावून हजारो पक्ष्यांना जेवणाची पंगत दिलेली आहे। कारण या झाडावरती असंख्य अशी फळं आलेली आहेत आणि ही फळं खाण्यासाठी परिसरातील असंख्य एवढे पक्षी या ठिकाणी आलेले आहेत। हजारो पक्ष्यांची पंगत एक मित्र एक वृक्ष या ग्रुपने दिलेली आहे। नक्की त्याचं पुण्य यामध्ये काम करणाऱ्या याला मदत करणाऱ्या सगळ्यांनाच मिळणार आहे। 7 ते 8 वर्षापूर्वी आपण जिल्हा परिषद शाळा केडगाव या ठिकाणी पिंपळाचं झाड लावलं होतं। हे झाड खूप चांगल्या प्रकारे वाढलं आहे आणि या झाडाला साधारणतः वर्षातून 3 ते 4 वेळा फळं येतात। ही फळं खाण्यासाठी या परिसरातील वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी या झाडावरती येत असतात। ही फळं पक्ष्यांनी खाल्ल्यानंतरनं या पक्ष्यांच्या माध्यमातून पक्ष्यांच्या विष्ठेच्या माध्यमातून बीजप्रसार मोठ्या प्रमाणावरती होताना नॅचरली एक जंगल उभं होण्याचं काम या पक्ष्यांच्या माध्यमातून होत आहे। मी एका झाडाच्या समोर 1000 झाडं का म्हटलं, कारण की ह्याच फळांच्या माध्यमातून निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणावरती पक्ष्यांच्या विष्ठेच्या माध्यमातून जे बिया पडणार आहेत त्यातून मोठ्या प्रमाणावर ही झाडं उगवणार आहेत, मोठी होणार आहेत। या आपला जो उद्देश आहे पक्ष्यांना अन्न मिळावं या दृष्टिकोनातून आपण वृक्षारोपण करतो, तो यशस्वी होताना दिसतो। कारण की सकाळी सकाळी या झाडावरती फळं खाण्यासाठी पक्ष्यांची शाळा भरते। वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत आणि असंख्य पक्षी या ठिकाणी येत आहेत। आपला उद्देश सफल होताना दिसत आहे। नक्कीच आपण सुद्धा आपल्या परिसरामध्ये देशी झाडांची लागवड करा, पिंपळाच्या झाडाची लागवड मोठ्या प्रमाणावर कारण याला वर्षातून 2 ते 3 वेळा फळं येतात आणि ही फळं पक्षी आवडीने खातात आणि मोठ्या प्रमाणावर बीजप्रसारही होतो। म्हणजे एक झाड लावल्यानंतर त्याच्यापासून हजारो झाडं लावल्याचं पुण्य नक्कीच आपल्याला मिळत असतं। यावरती सूर्यपक्षी असेल, चष्म्यावाला असेल, तांबट पक्षी असेल, हळद्या असेल, धनेश पक्षी असेल, कोकिळा असेल, अजून वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी या पिंपळाच्या झाडावरती पाहिले आहेत आणि यामुळं नक्कीच पक्ष्यांना अन्न मिळण्यास मदत मिळाली आहे। धन्यवाद।